एमपीएससीवर प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आपण पाहिलेला आहे भ्रंश, फॉल्ट है ना, प्रस्तरभंग. तर त्या प्रस्तरभंगामुळे या पृथ्वीवर काही भूरूपे तयार होतात. तर ते जे भूरूपे आहेत त्याला जिओग्राफिकली काय म्हणतात, तर हॉस्ट आणि ग्रॅबेन. काय म्हणतात, हॉस्ट आणि ग्रॅबेन. तर हे हॉस्ट काय आहे आणि ग्रॅबेन काय आहे आणि प्रस्तरभंगाच्या कशा कोणत्या प्रक्रियेमुळे काय तयार होतं या दोनपैकी आणि यांचे प्रकार काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. अत्यंत महत्त्वाचा आहे. बरेच वेळा प्रश्न विचारतात आणि मग याचं मॅपिंग पण राहील. त्याचं मॅपिंग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तयार करूया. आलं लक्षात? ठीक आहे. तर मग चलायचं, पण जाण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे 2 प्रश्न डोक्यात फिट असलेच पाहिजे. बरोबर आहे. चला आता मग पहिला प्रश्न आहे, कोणत्या कोण रे बापू कोणत्या प्रकारच्या पर्वतास हॉस्ट म्हणतात? कोणत्या प्रकारच्या पर्वतास? विच टाइप ऑफ माउंटन कॉल्ड हॉस्ट? अ घडीचे पर्वत, फोल्ड माउंटन. ब ठोकळा पर्वत, ब्लॉक माउंटन. तिसरा अनियमित पर्वत, असिमेट्रिकल माउंटन. हा एक प्रश्न झाला. 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. दुसरा प्रश्न, हॉस्ट आणि ग्रॅबेन भूरूपांबाबत अचूक विधाने कोणती? विच इज ऑर आर द करेक्ट स्टेटमेंट्स विथ रिगार्ड टू द हॉस्ट अँड ग्रॅबेन रिलीफ्स? अ दोन्ही भूरूपे, बघा, दोन्ही भूरूपे नेहमीच संलग्न असतात. बोथ रिलीफ ऑलवेज ऍडजसंट. ब ग्रॅबेन हे नेहमीच 2 हॉर्सच्या मध्ये असते. ग्रॅबेन ऑलवेज बी बिटवीन 2 हॉर्स. आणि क हॉस्ट हे कधीच 2 ग्रॅबेनच्या मध्ये नसते. हॉस्ट नेव्हर बीन बिटवीन द 2 ग्रॅबेन्स. आणि 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेत. आता लक्षात घ्या की हे 2 जे आहे ब आणि क असा जांगडगुत्ता करणारा एकदम ट्विस्ट मारलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये असा हलकासा थीन पार्ट काही आहे, एकदमच मायक्रो पार्ट आहे जो समजून घेणं आवश्यक आहे. एकदम सोपाच आहे पण तो लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाही तर असे प्रश्न येते ना, आपण काय होतो, भसकतो. तर भसकाचं नाही आहे ना, पासवाचं आहे. तर आता चलाचं पाहून घ्यायचं, चलाचं पूर्णच पाहायचं है ना. त्यापेक्षा नाही पाहिलेलं बरं, कारण की हाफ नॉलेज इज मोर डेंजरस दॅन द नो नॉलेज. हे तुम्हाला बी माहित आहे. चला मग सोबत है ना. तर पहिल्यांदा आपण बघूया हॉस्ट आणि ग्रॅबेन. हॉस्ट अँड ग्रॅबेन काय रे बाबा? हॉस्ट अँड ग्रॅबेन हा शब्द कुठला है ना. तर आपल्याला असं दिसन हा शब्द थोडासा कन्फ्युजिंग होते ना, का हो रे ना का नाही आमचा हॉस्ट आणि ग्रॅबेन. तर हॉस्ट आणि ग्रॅबेन दोन्ही कुठून आलेले आहेत? जर्मन, ओल्ड जर्मन, जुना जर्मन शब्द आहेत. आणि स्वेस जो आहे, SUESS, स्वेस जो आहे, या जिओग्राफरनी याचा प्रथमताच या शब्दाचा वापर केला होता. तर हॉस्ट जो आहे तर हॉस्टचा अर्थ काय? तर हॉस्टचा अर्थ होतो हिप और मास. म्हणजे एखादी रास असेल किंवा ढीग असेल ना, असा ढिगाळ लागलाय, ढिगाळ असा ढीग जमवला है ना, तो धान्याचा वगैरे ना रे का ढीग तो. आणि ग्रॅबेन जो आहे, ग्रॅबेन है ना, ग्रॅबेन मध्ये थ्रो, TROUGS, थ्रो म्हणजे द्रोणी असे खोलगट भाग, खड्डा है ना, असा कुंड पाण्याचा वगैरे राहते तो. म्हणजेच काय आपल्याला दिसते, ग्रॅबेन म्हणला का असा खोल भाग असत, ग्रॅबेन म्हणला का असा खोल भाग असत, आणि हॉर्स म्हणला का असा उंचवट भाग असत. तुम्हाला खाली दिसते पा, हा खोलगट भाग हा कोण झाला? ग्रॅबेन. आणि हा उंच भाग हा कोण झाला? हॉस्ट. आलं की नाही लक्षात? याला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. आता हॉर्स जो आहे त्याला रेंज बी म्हणते किंवा ब्लॉक माउंटन रेंज, ठोकळा पर्वत रांग आपण म्हणते याले हॉर्सले. आणि ग्रॅबेनले व्हॅली, दरी म्हणते. ग्रॅबेनले काय म्हणते? व्हॅली म्हणजे दरी बी म्हणते है ना, किंवा रिफ्ट व्हॅली म्हणजे खचदरी.
खचदरी सुद्धा म्हणते. आलं का नाही? नाव लक्षात आलं? नाव आले लक्षात? ओके, ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल जर्मन भाऊ मधून सुयसनं घेतलं है ना, आणि हे सगळे लोचे केलं. तर आता ह्या लोच्याला समजून घेऊ. होते कसं रे बाबा? मी सांगितलं तुम्हाला प्रस्तरभंगाचा भाग आहे. कशाचा भाग आहे? प्रस्तरभंगाचा भाग आहे, भ्रंशाचा भाग आहे. म्हणजेच फॉल्टशी रिलेटेड आहे, भ्रंशाशी रिलेटेड आहे. आता फॉल्ट कसे होतात रे बाबा? तर तुम्हाला माहित आहे फॉल्ट कसे होते? तर आपल्याला दिसते जेव्हा पृथ्वी अशी टर्रा इकडे दोन्हीकडे चालली जाते, जेव्हा दोन्हीकडे चालली जाते अशा वेळामध्ये मधला भाग मध्ये गॅप पडते. बरोबर आहे? म्हणून याला आपण काय म्हणतो? एक्सटेन्शन प्रोसेस. विस्तार, विस्तार होते ना, विस्तार प्रक्रिया. याच्यामध्ये काय होते की दोन जे ब्लॉक आहेत, दोन जे ब्लॉक, हा किंवा हा कुठलाही पकडा, दोन जे ब्लॉक आहेत ते मूव अपार्ट, मूव अपार्ट, एकमेकांपासून दूर जातात. एकमेकांपासून काय होतात? दूर जातात. आणि ह्या दूर जाण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? एक्सटेन्शन प्रोसेस, विस्तार प्रक्रिया. ही कुठली आहे? इट्स अ फॉल्ट प्रोसेस. ही भ्रंशाची प्रक्रिया आहे. आणि खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या की ग्रॅबेन आणि हॉस्ट हे सर्वसामान्यतः, नेहमीप्रमाणे सर्वसामान्यतः इन जनरल आपल्याला नॉर्मल फॉल्ट मध्ये दिसून येतात. नॉर्मल फॉल्ट कुठे? सामान्य, सामान्य भ्रंश जे आहे, सामान्य भ्रंशामध्ये दिसून येतात. आपल्याला दोन प्रकारे जे आहे ते आपल्याला हे ग्रॅबेन आणि हॉस्ट होताना दिसते. दोन प्रकार दिसते है ना. पहिल्या याच्यात असं खाली दाखवला मी आरो, आणि दुसऱ्याच्यात दोन खाली दाखवले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? मुवमेंट कशी आहे? मुवमेंट कशी आहे? व्हर्टिकल, ऊर्ध्वपाती. मुवमेंट कशी आहे? व्हर्टिकल, ऊर्ध्वपाती. पण ऊर्ध्वपाती असली तरी वर जाते का? वर जाते का? नाही, खाली, डाऊन, डाऊन थ्रोन, डाऊन थ्रोन, खाली फेकल्या जाते, वर नाही. आणि म्हणून इथे शब्द काय आलाय? नॉर्मल फॉल्ट. रिव्हर्स फॉल्ट आहे का? रिव्हर्स फॉल्ट आहे का? नाही, नॉर्मल फॉल्ट. नॉर्मल फॉल्ट मध्ये काय आहे? हँगिंग वॉल खाली फेकल्या जाते, हँगिंग वॉल खाली फेकल्या जाते. बरोबर आहे? म्हणजे हे खाली गेली म्हणजे हे काय होय? हँगिंग वॉल. हे काय होय? हँगिंग वॉल. आणि हे कोणती आहे? फुट वॉल. म्हणजे इथे आपल्याला काय दिसतंय? इथे एक मधली हँगिंग वॉल जी आहे ना, ती खाली गेलेली आहे. आणि दोन जे ठोकळे आहेत ते जशान तशा, जे फुटवॉल आहेत जशान तशा, दोन ठोकळ्यांच्या मधातला भाग इथे खाली गेलाय. इथे मधला ठोकळा जशान तसा आहे, स्टेबल आहे, तो काहीच झाला नाही. दोन ज्या आहेत बाजूच्या भाग ते काय झाले? खाली गेलेले आहेत. म्हणजे हे हँगिंग वॉल आहे, हे हँगिंग वॉल आहे, आणि हे काय आहे? फुटवॉल आहे. लक्षात आलं? असं जेव्हा होते तेव्हाच ग्रॅबेन आणि हॉस्ट हे भूरूपे तयार होतात. मग ग्रॅबेन आणि हॉस्ट भूरूपे कशाशी संबंधित आहेत? नॉर्मल फॉल्टच्या प्रक्रियेशी. कशी प्रक्रिया? एक्सटेन्शन प्रोसेस, विस्तार प्रक्रिया याच्या माध्यमातून होते. कसं होते नॉर्मल फॉल्ट? तर नेहमी हँगिंग वॉल खाली जाते, रिव्हर्स फॉल्ट मध्ये हँगिंग वॉल वर जाते. गेटिंग द पॉइंट? ओके, ठीक आहे. आता ही जी आहे, आपण जर बघितला हा हॉर्स, जर बघितला हॉर्स, आपण पाहिला हॉर्सला इन जनरल काय म्हणतो? ब्लॉक माउंटेन. पण जर याच्यामध्ये भूरूपे जर बघितले आपण हॉर्स मध्ये, तर कोणकोणते दिसतात? पठार पण आपल्याला दिसतात. कुठले? पठार, प्लॅट्यू, प्लॅट्यू. किंवा आपल्याला पर्वत, ज्याला आपण ठोकळा पर्वत म्हणतो, माउंटेन. किंवा एखादा उंच कडा है ना, एखादा उंच कडा, रिज जी आहे ती पण तुम्हाला दिसेल. हे तिन्ही जे आहेत आपल्याला हॉस्ट ह्या भूरूपामध्ये दिसून येतील. आणि जे खाली गेलेलं आहे हे काय आहे? ग्रॅबेन. आणि ग्रॅबेन मोठ्या पॉप्युलर लेवलवर आपण जगभरात बघतो.
ग्रॅबेनचं एकदम महत्वाचं भूरूप ते म्हणजे काय, रिफ्ट व्हॅली. ते काय आहे, रिफ्ट व्हॅली. जगामध्ये मोठ्या मोठ्या रिफ्ट व्हॅली आहेत. कोणकोणती नावं आहेत रिफ्ट व्हॅलीची, आठवतात का? आठवतात खासदारांची? आठवत असतील तर लिहून टाकायचे पटपट पटपट कॉमेंट बॉक्समध्ये, 1 2 3 4 जेवढे आठवतात तेवढे, आहे का नाही? त्याच्यानं डोक्याला काय होते, टिंग टिंग चालना मिळते. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल. तसंच हॉर्स पाहूया आपण. आता जर बघितलं हॉर्स, तर हॉर्स हा काय होते, ठोकळा आहे, वरचा भाग आहे, उंचवटा आहे, हीप आहे, मास आहे, असं आपण म्हणतो. त्याचे 2 प्रकार. हे 2 प्रकार म्हणजे पहिला आहे असिमेट्रिकल आणि दुसरा आहे असिमेट्रिकल, सममितीय असममितीय. का होते रे बाबा? तर सिंपल आहे की जे फॉल्ट आहेत, फॉल्ट्स आहेत, त्या 2 बाजूला फॉल्ट्स आहेत. फॉल्ट्स जे आहेत, ह्या फॉल्ट्स मधलं जे प्रेशर आहे, मोमेंट आहे, ते कसं आहे, हाऊ इट इज, हाऊ द प्रेशर ऑफ फॉल्ट्स ऑन 2 लाईन्स है ना, 2 भागामधील जो फॉल्ट आहे त्याचं प्रेशर कसं आहे. जर सपोज टू बी इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर हे इक्वल असेल, थोडंफार समसमान असेल है ना, आणि बाजूची जी आहेत ही भूरूपे, याचं जिओमॉर्फॉलॉजी इथला हा जर सिमिलर असेल, हा सिमिलर असेल आणि फोर्स जर प्रॉपर असेल, तर आपल्याला काय दिसते, सिमेट्रिकल. आपल्याला काय दिसते, सिमेट्रिकल सममितीय हॉर्स तयार होताना दिसते. परंतु जर दबाव जास्त आला, जर एखाद्या साइडने दबाव जास्त आला, म्हणजे जिथे फॉल्ट लाईन मधील प्रेशर बदललेलं दिसतं, अशा वेळेला एक भाग जो आहे तो काय होतो, इन्क्लाइंड, झुकलेला है ना. एखादा हॉर्स असा झुकलेला दिसतो, म्हणजे या दोघांमध्ये समानता आहे का? नाही, आणि म्हणून ते कसे झाले, असमान, असममितीय झाले. तर कशाच्या आधारावर हॉर्स हे सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल होतात? डिफरन्सेस इन द प्रेशर ऑन 2 लाईन्स ऑफ द फॉल्ट. फॉल्टच्या 2 रेषेंमधील जो दाब आहे तो जर वेगवेगळा झाला तर असिमेट्रिकल, आणि बरोबर झाला तर सिमेट्रिकल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया ग्रॅबेन. ग्रॅबेन मध्ये फुल ग्रॅबेन म्हणजे ज्याला ग्रॅबेन म्हणतो, आणि एक हाफ ग्रॅबेन असा पण कॉन्सेप्ट आहे. ग्रॅबेन एक आणि अर्ध ग्रॅबेन आपल्याला असं दिसेल, ग्रॅबेन आणि अर्ध ग्रॅबेन. याला फुल ग्रॅबेन पण म्हणू शकतो आपण. बघा दिसतंय, 2 बाजूला हॉर्स आहेत, मधात ग्रॅबेन आहे. ग्रॅबेन काय आहे, खाली गेलेला आहे. ग्रॅबेन काय इथे खाली गेले, जे खाली जातो तो ग्रॅबेन पार्ट, जो खाली जातो तो ग्रॅबेन, जो वर राहतो तो हॉर्स. आता इथे जेव्हा 2 सामान्य भ्रंशामधील भागाची घसरण होते है ना, हे घसरण झाली म्हणजे खाली गेला, डाऊनथ्रोन झालं. डाऊनथ्रोन जेव्हा 2 सामान्य भ्रंशांमध्ये होते त्यावेळेला आपण ग्रॅबेन सहसा पाहतो. पण जर एकाच बाजूला झाला, एकाच बाजूला एकल भ्रंशावर उतरण झाली, इकडे झालीच नाही, एकल भ्रंशावर उतरण झाली, दुसऱ्या साईडला झालीच नाही, तर तेव्हा काय होईल, हाफ ग्रॅबेन तयार होईल. मग हा जो आहे हा एकाच बाजून झुकला. आता एका बाजून झुकला तर असा सरळ झुकन का, असा जाईन का खाली? आता बघा हे 2 आहेत, 2 ठोकळे आहेत, त्याच्यामधला भाग आहे भरकन खाली गेला, बरोबर बरोबर 2 ठोकळे असे आहेत, ठीक आहे. पण आता एका बाजूने आहे आणि हा असा असा खाली जाईल का? नाही, हा इकडचा दाब काय होईल, जास्त राहील, हा असा खाली जाईल. कसा जाईल, असा खाली जाईल. आणि त्याच्यामुळे हा जो आहे हँगिंग वॉलचा वरचा भाग, लक्षात घ्या, हँगिंग वॉलचा वरचा भाग जो आहे हा कुणाकडे झुकलेला असेल, हा ह्या जी आहे हॉर्सची वॉल ह्या साईडची, बरोबर आहे, त्या साईडला झुकलेला असेल, बरोबर आहे. म्हणजे व्हॅलीच्या साईडला तो झुकून गेलेला आहे. आणि तो कसा आहे, तर तो रोटेशन पद्धतीने, कोणती पद्धत आहे, रोटेशन ऑफ अ डिस्प्लेस ब्लॉक अमंग द नॉर्मल फॉल्ट लाईन, या प्रक्रियेमुळे आपल्याला काय दिसतंय, असा झुकाव आलेला आहे. इथे आपल्याला कसं दिसतंय, असं दिसतंय. इथे कसं दिसतंय, हा असा आहे आणि असा आलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे खोल खाई इथे आपल्याला दिसते. इथे उतरती कडा आहे, तीव्र उतार, आणि इथे उंच कडा आहे. ह्या दोघांमध्ये फरक लक्षात आला. इथे उंच कडा, सरळ कडा आहे, आणि इथे कसा आहे, तीव्र उताराचा एक साईडला करा
कडा आपल्याला दिसून तो रिज आपल्याला दिसून येते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, हाफ ग्रॅबेन असा शब्द वापरतो. आलं का नाही लक्षात? सोपं सोपं आहे. काय म्हणतो आपण की कशामुळे होते, फॉल्टमुळे. कोणती फॉल्ट? नॉर्मल फॉल्ट. ग्रॅबेन आणि हॉर्स सोबत राहतात का? हो रे बाबा, ऍडजस्टंट विथ इच अदर, नेहमीच राहतात. दोन हॉर्सच्या मधात ग्रॅबेन राहते, पण एकच हॉर्स असन ना एका बाजूला नसन तर हाफ ग्रॅबेन होते, है ना. आणि जर दोन दोन ग्रॅबेन असतील तर त्याच्या मधात एक हॉर्स राहील, असं आपल्याला दिसेल. इकडे ग्रॅबेन इकडे मधात हॉर्स राहील. तर आपल्याला काय दिसते, ग्रॅबेन आणि हॉर्स सोबत सोबत चालणारे भूरूप आहेत नॉर्मल फॉल्टची. समजलं? काही टेन्शन नाही. मग ऑल द बेस्ट देऊ. घ्या अभ्यासाले ऑल द बेस्ट.